नमस्कार, कसे आहात? तर संडेला जे काही काम होतं ते झालेलं होतं. त्यानंतर साफसफाई वगैरे झाली आणि आता सगळं जे आहे ते सामान जागच्या जागी ठेवायचं होतं. तर जास्त काही बदल केला नाही आहे. फक्त इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे एवढंच केलेलं आहे. तर आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार डोअरच्या बाजूलाच टी व्ही युनिट होतं आणि डायनिंग टेबलसुद्धा होतं. तर डायनिंग टेबलचा ना जास्त वापर होत नव्हता आणि यूज पण करता येत नव्हतं. त्यामुळे म्हटलं आम्ही जागा चेंज करूया आणि टी व्ही युनिट जे आहे ते छोटं बनवायचं होतं. आणि जो आधीचा कलर होता वॉलचा, मोल्डिंग वॉलचा, तर तोही मला चेंज करायचा होता. तो मला आवडत नव्हता. ग्रे कलर होता. असं दिसत होतं छान, पण तेवढं काही मला कलर आवडत नव्हता तो. तर चेंज करायचं होतं आणि जास्त काही खर्च पण नव्हता. त्यामुळे आम्ही ते मोल्डिंगच लावून घेतल्या. वेगळं मिरर वॉल आहेत त्या आम्ही बघितल्या होत्या Pinterestवरती. वॉलपेपर बघितलेलं. अजून काही वेगळं करता येतं का? तर त्याला खर्च पण वाढत होता आणि मला खर्च करायचा नव्हता. त्यासाठी मग आम्ही विचार केला तेच आपण इथे लावूया, दोन्ही लॅम्प लावूया आणि दिसायला पण छान दिसतंय. कारण आधीच खूप खर्च होतोय, त्यात हे खर्च नव्हता करायचा मला. तर असो, हा कलर कोणता आहे तर हा चटणी ग्रीन असं नाव होतं त्याचं. तर तो कलर आहे आणि दिसायला अजून छान दिसतोय. दिवसा तर अजून छान दिसतो जेव्हा सूर्याची किरणं पडतात तेव्हा. मला बोलताना सारखा दम लागतो त्यामुळे मी थांबून बोलते. तर हे जे फ्रूट बास्केट आहे ते मी आधी वापरायची आणि मी किचनमध्येच फ्रूट्स ठेवायची. तर माझ्याकडे हे 2 उरली आहेत. एक आहे छोटी आणि एक आहे मोठ्या साईजची. तर त्या तशाच असतात. जेव्हा मी सण वगैरे असेल तेव्हा वापरते. तर मी विचार केला त्याच्यातच मी फ्रूट्स वगैरे ठेवते, दिसायला पण छान दिसेल. आणि छोटी जी उरली आहे त्यात कमी फ्रूट्स असतील तर त्याच्यात मी ठेवेल. आणि सध्या हे 3च फ्रूट्स आम्ही खूप आणतो आहे. माझं वेट काय वाढत नाही आहे. ते वाढवण्यासाठी डॉक्टरने मला हे सांगितलं आहे की केळी आणि ॲपल खात जा रोज. कधी खाते कधी नाही खात असं असतं. तर हे एक ना माझ्याकडे लोणच्याची भरणी होती जार. तर त्याचं जे झाकण आहे ते फुटलं होतं. तर ते असंच टाकून देण्यापेक्षा मी त्याच्यात प्लांट लावला आहे. जेव्हा मी दुसरं आणेल सेम तर त्याच्यात मी लोणचं ठेवेल. एकामध्ये मीठ आहे आणि या तांब्याच्या बॉटलमध्ये पाणी ठेवलं आहे. माझ्याकडे 2 बॉटल आहे आणि मी यातलंच पाणी पिते. आणि हे एक कॅन्डल आहे. खूप सुंदर याचा स्मेल येतो. मी कधीतरी लावते. हा एक मोठा टिश्यू होल्डर आहे जो आम्ही गाडीत ठेवायचो. तर तो घरी आणला होता. तर तो घरीच राहिला आहे. आणि डायनिंगच्या इथे तो खूप मोठा वाटत होता. एक मला छोटा टिश्यू होल्डर आणावा लागणार आहे. या ट्रेमध्येच व्यवस्थित ऑर्गनाईज राहील. तर डायनिंग टेबल तर माझं ऑर्गनाईज करून झालं होतं. तर टी व्ही युनिट जे आधी होतं लॅमिनेट तेच आहे आणि फक्त थोडंफार लॅमिनेट आहे ते चेंज केलं आहे. आणि आधीचा जो कलर होता तोच आम्ही चॉईस केला कारण बाकीच्या फर्निचरला तोच मॅच होत होता. आणि इथे 2 हे होते शेल्फ ते काढून टाकले कारण खूप मोठा होत होता. आणि हा एवढा स्पेस आहे ना वेस्ट चालला आहे आता. तिथे मला प्लांटर्स वगैरेच काहीतरी लावावं लागणार आहे. तर टी व्ही युनिटच्या इथे मी कॉफी टेबल ठेवला ना तरीसुद्धा जायला यायला काहीच त्रास होत नाही. आणि झोपाळ्यावर कोणी बसलं झोका वगैरे घेतला तरीसुद्धा काहीच अडचण नाही आहे. जसं आधी होतं ना तेव्हा पण झोपाळ्यावर असं झोका वगैरे घेतला तरी काहीच अडचण नव्हती. टी व्हीसुद्धा व्यवस्थित दिसायचा. फक्त डायनिंग टेबलचा वापर तेवढा होत नव्हता. त्यामुळे आम्ही चेंज केलं. आत्ता नाही केलं असतं तर हे असंच राहून गेलं असतं. आणि कधी पण आपण एखादी गोष्ट मनावर घेतली ना तेव्हाच ती होते. नाहीतर करूया असंच राहून जातं. तर असं टी व्ही युनिट मी जास्त आता मोठं नाही बनवलं आहे. 2 जे शेल्फ होते ते काढून टाकले त्यामुळे आता हे छान दिसतंय. खूप जास्त मला इथे सामान ठेवायचं नाही आहे. टी व्ही युनिट मोठं असलं ना आपण काही ना काहीतरी तिथे ठेवत असतो आणि तो पसारा होतो. शोपीसच्या वस्तू माझ्याकडे खूप जास्त नाही आहे. जे काही आधीचं होतं तेच मी ठेवते. जास्त करून मला प्लांट्स आवडतात तर प्लांट्स पण मी मोजकेच ठेवणार आहे कारण खूप जास्त प्लांट्स ठेवले ना तरीसुद्धा चांगलं दिसत नाही. आणि आता प्लांट्ससुद्धा मला कमी करायचं आहे कारण खूप काळजी घ्यावी लागते आणि आता तेवढी काळजी घेणं होत नाही आणि इथून पुढेसुद्धा होणार नाही. त्यामुळे मी थोडे कमी करेल. असंच बोलते मी आणि मला कुठे प्लांट दिसलं फ्रीमध्ये मिळालं तर मी लगेच घेऊन येते. ज्यांना गार्डनिंग आवडतं त्यांचं हेच प्रॉब्लेम आहे. तर हे एक आर्टिफिशियल हँगिंग प्लांट आहे ते मी एक ठेवते आणि माझ्याकडे एक मनी प्लांट आहे. हे मी काही दिवसापूर्वीच कट करणार होते पण बरं झालं मी कट नाही केलं. इथे आता ठेवते ना टी व्ही युनिटच्या इथे तर खूप सुंदर दिसतं आहे. आणि हे खूप जुनं माझ्याकडे ना प्लांटर आहे जे खराबसुद्धा झालं आहे आतून. बाहेरून दिसतंय ते चांगलं. तर ते सध्या मी त्याच्यात ठेवते कारण मला ब्रासचे 2 प्लांटर्स आणायचे आहेत. मी बघितले होते जिथून मी तांबे पितळेची भांडी घेते ना तिथे
खूप सुंदर होते आणि छोट्या साईजमध्ये होते, तर मला 2च आणायचे दोन्ही साईडला ठेवायला. त्याच्यात हँगिंग प्लांट ठेवायला खूप सुंदर दिसतात. दोन्ही साईडला जर असे प्लांट्स ठेवले ना, तर आता सध्या माझ्याकडे हँगिंगमध्ये हे एकच मनी प्लांट आहे. बाकी आहेत पण ते प्लांटर त्यांचे मोठे आहेत जे मी बाहेर गॅलरीत लावलेत. हे बघा, हे अशा पद्धतीने आणि हे खूप सुंदर दिसतंय. आणि हे एक माझ्याकडे आर्टिफिशियल प्लांट आहे जे दिसताना रिअल दिसतं लांबून, तर ते एक मी सध्या तिथे ठेवते. आणि ही एक नटराजची मूर्ती जी ब्रासमध्ये आणि खूप जड आहे. आणि हे एक शिप जे पण ब्रासमध्येच आहे. ह्याला मी धुतले पण ते व्यवस्थित तेवढं निघत नाही, त्याच्यावर जर काळा धूळ वगैरे पडली ना तर स्वच्छ धुवून घेते मी, तर ते तिथे ठेवते मी. काही प्लांटच्या कटिंग आहेत ते मी पाण्यात लावते. जे आपले चिली सॉस वगैरे असतात किंवा टमॅटो केचप त्याच्या बॉटल असतात, तर त्याच्यात सगळ्या बॉटल्स आहेत त्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात त्याच्यात विम लिक्विड वगैरे टाकून. आणि जे प्लांट्सची कटिंग आहेत ते सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यात पिण्याचं पाणी टाकले मी, फिल्टरवालं पाणी. बोरिंगचं पाणी टाकल्यानंतर ते प्लांट्स खराब होतात आणि आमच्याकडे बोरिंगचं पाणी पण येत नाही, प्यायचंच पाणी असतं. तर जे फिल्टरचं पाणी आहे ते मी टाकले त्याच्यात. आठवड्यातून 2दा तरी हे पाणी आपण चेंज करावं. जर नाहीच वेळ मिळाला तर एकदा तरी चेंज करावं, तरच हे झाडं आहेत ती छान वाढतात आणि त्यांचे रूट्स आहेत ते वाढतात. मग आपण मातीमध्ये वगैरे लावू शकतो. तर तीच प्लांट्स मी इथे ठेवते. हे जे आहे ते मी बाहेर ठेवते आणि बाकी जे होतं आधीचं थोडंफार काही सामान तेच ठेवते मी. वेगळं काही आता मला घ्यायचं नाही आहे. मग हेच कुठे ठेवणार परत. फक्त मला 2 प्लांटर आणायचे आहेत. जेव्हा मी आणेल तेव्हा तुम्हाला दाखवेल. ही एक माझ्याकडे 4 पाई आहे जी मी होम सेंटरमधून घेतली आहे आणि आता ती खूप जुनी झाली आहे, 3-1 वर्ष झाले त्याला. खूप सुंदर दिसतं इथे ठेवलं ना. त्यावर रिमोट आणि मोबाईल वगैरे ठेवतो आम्ही चार्जिंगला लावलेला. हे झाड खूप वाढलेलं आहे आणि ह्याची पानंसुद्धा खूप मोठी आहेत. आता हे स्टिक ह्याला छोटं पडले तरी मी त्यालाच आता गुंडाळते. एक मोठी स्टिक आणली ना तर अजून छान त्याची ग्रोथ होईल. असे स्टिक लावले ना तर मनी प्लांट आहे ना त्याला पकडून जे आहे ते रूट्स आहेत ना वाढत जातात आणि फास्ट ग्रोथ होते त्यांची. तर आता सध्या तर त्यालाच मी गुंडाळते. जेव्हा मी स्टिक आणेल मोठी तेव्हा लावेल. तर खूप छान दिसतं हे कॉर्नरला. किंवा ॲरिका पाम ट्री जरी ठेवलं असतं ना तरीसुद्धा खूप सुंदर दिसलं असतं. आणि तिन्ही बेडरूमचे हॉलचं मी कर्टन जे आहे ते सगळे धुवून घेतलेत आणि आता हॉलमधले जे कर्टन आहे ते मी चेंज करते. आधीचे होते ते शेअर कर्टन व्हाईटवाले होते आणि दुसरे पण होते, तर यावेळेस आता मी पिंक कलरचे आहेत ते वाले शेअर कर्टन लावते. आणि जेव्हा मी कर्टन्स लावले तेव्हाच घराचा जो लुक आहे ना तो खूप सुंदर दिसत होता. आणि टीव्ही युनिट आणि डायनिंग टेबल दोन्ही मी तुम्हाला दाखवते. मला सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि आधीचं चांगलं होतं का आत्ताचं. बाकी सेम आहे, फक्त जागा चेंज केली आहे त्यामुळे थोडंफार डिफरन्स. पण मला तर आत्ता जसं आहे ना तसं छान दिसतं आहे आणि घरसुद्धा अजून मोठं दिसतं आहे. बाकी कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.